पाहता पाहता माझी 7-8 मुलांची नाटकं लिहून झाली आणि ती सगळी प्रकाशित पण झाली पुस्तकं त्याची. तर त्यातली मला वाटतं 4-5 आम्ही रेडिओ सप्ताहात, आकाशवाणी सप्ताहात सादर केली आणि मुलं इतक्या उत्साहाने तालमीला येत, पाठांतर करीत आणि खूप उत्साहाने भाग घेत. आणि व्हायची काय गंमत पण, की एवढा सगळा खटाटोप केल्यावर एक प्रयोग व्हायचा आणि मग पालक विचारायचे, "आता पुढचा प्रयोग कधी?" आम्ही म्हणायचो, "पुढचा प्रयोग नाही, आता झालं. एक रेडिओ सप्ताहात एकदाच प्रयोग होणार, एकदाच एकच नाटक होणार." म्हणजे काय, एवढी खटपट, एवढा खटाटोप, एवढं पाठांतर, एवढ्या तालमी, एकच प्रयोग. मग मुलं खूप हिरमुष्टी व्हायची आणि त्यांचे पालकसुद्धा. आम्ही म्हटलं, "मग हे खरं आहे गड्या, इतकी मेहनत करायची आणि त्याचा एकच प्रयोग व्हायचा, हे काही खरं नाही." तेव्हा पी-डी-एमध्ये मी अधूनमधून काम करत असे, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन. तर तिथे इतर नट म्हणजे अरुण जोगळेकर, श्रीधर राजगुरू यांची माझी चांगली दोस्ती झाली. भालबा केळकर तर होतेच, ते अध्वर यू पी-डी-एचे. आणि ते वयाने जरी आमच्यापेक्षा खूप मोठे असले तरी तेही वयाचा बडेजाव कधीच करत नसत, आमच्यात अगदी मिळून मिसळून असत. तर पी-डी-एमध्ये ह्या लोकांशी दोस्ती झाल्यावर मी त्यांच्याशी गोष्टी केल्या. त्यांना म्हटलं, की "हे पहा, असं-असं मी ही नाटकं बसवली आहेत आणि एकच प्रयोग होतो, काय करावं?" तर तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी म्हणालं, की "खरं आहे, पुण्यामध्ये मुलांना नाट्यकला शिकवावी अशी कुठलीच संस्था नाही. आपण काहीतरी का नको करूया?" मग झालं, विचार तो पक्का झाला आणि मग आमच्या बालरंगभूमीची तेव्हा स्थापना झाली. आणि मग अध्यक्ष ठरले गोपीनाथ तळवलकर, उपाध्यक्ष भालबा केळकर, त्यानंतर श्रीधर राजगुरू व्यवस्थापक आणि अरुण आणि मी दोघं सहचिटणीस, अशी आमची छोटीशी टीम तयार झाली. आणि मग आम्ही मुलांच्या तालमी घ्यायला लागलो. पहिलं नाटक आम्ही घेतलं करायला पत्तेनगरीत. मीच लिहिलेलं होतं आणि त्याच्या जमेच्या बाजू अशा, की त्याच्यात एकूण 25-30 पोरांना काम करायला वाव होता. त्याच्यानंतर पोशाख रंगीबेरंगी, चित्रविचित्र असे छानपैकी, आणि गाणी होती, नाच होते. आणखीन त्याच्यात कटकारस्थान होतं, विनोद होता, जोकर होता, असं मुलांना आवडेल असं बरंच काही होतं. तेव्हा पत्तेनगरीत करायचं ठरलं. आता बाकी सगळ्या आम्हाला तालमी करायला आमच्याच एका दोस्ताचे वडील म्हणजे नुलकर वाडा आमच्या ताब्यात त्यांनी दिला आणि नुलकर वाड्यामध्ये, त्या मोठ्या आलिशान वाड्यात सदाशिव पेठेत आमच्या जोरदार तालमी होत असत. बरं, त्यानंतर गाणी बसवायला तर घरचेच होते, शंकर किसन, अशोक जोगळेकर म्हणजे अरुणचा मोठा भाऊ आणि बाळ सप्रे आमचा एक दोस्त. तर या दोघांनी मिळून गाणी बसवली, ती रेकॉर्ड पण केली त्या नुलकर वाड्यामध्येच. अशी सगळी जय्यत तयारी चालू होती. पण अडलं घोडं कुठे, तर पोशाखापाशी. कपडेपट. पोशाखाचं काय करायचं? इतक्या मुलांना, म्हणजे त्याच्यात निदान कथानक घडतं
बदाम नगरीत. त्यामुळे नशिबाने सगळे 52 पत्ते काही स्टेजवर येत नाहीत. पण ती 13 पानं आणि थोडी मग फुटकळ इस्पिक चौकट किलवरची इतर दुर्या वगैरे अशी मिळून एक 13 का काहीतरी 13 नाही 15-16 पत्ते स्टेजवर येतात. तेव्हा त्यांचे पोशाख म्हणजे त्यांना घालायला लागणारे पत्ते आम्हाला बनवायचे होते. ते बनवायचे कसे? त्याला खूप कापड लागणार. बक्रम ताठपणासाठी आणि वर झिलाईसाठी हरक. तर काय करावं? तेव्हा काही उठसूट प्रायोजक मिळत नसे, स्पॉन्सर. ती प्रथाच नव्हती तेव्हा. तेव्हा आम्हाला आमचा प्रश्न आम्हीच सोडवायचा होता. माझी मैत्रीण मीरा रानडे, ती आणि मी एका मोठ्याशा दुकानात आम्ही शिरलो आणि थेट तिथल्या मालकाला गाठून आम्ही सांगितलं, आमचं पत्त्यांचं नाटक आम्ही करतोय आणि असं तसं तसं आम्हाला पत्ते करायचे आहेत वगैरे वगैरे सगळं त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले, हो देऊ की. म्हटलं हां, पण पैसे आत्ताच काही आम्ही नाही देणार. आमचं झाला प्रयोग की मग आम्ही तुम्हाला एका रकमेने देऊ. तर आणि जाता जाता आम्ही अगदी सहज, अतिशय शिताफीने असं सहज सांगितलं की मी रँगलर परांजप्यांची नात म्हणून. तर ते मग म्हणाले की हो ठीक आहे ठीक आहे, पैशाची काय, पैसे कुठे पळून जातात आणि रँगलर साहेबांचे तुम्ही रँगलर साहेबांचं तुम्ही नाव घेतल्यावर मग आम्ही काय नाही म्हणणार काय. हां, तुम्ही हवं तेवढं काय हवं तुम्हाला ते उचलून घेऊन जा. आणि त्यांनी त्या भल्या गृहस्थांनी एक तागच्या ताग आमच्या ताब्यात दिला. एक ताग हरक, एक ताग बक्रम. हां, आणि ते खाकोटीला मारून मग विजयी मुद्रेने मीरा आणि मी घरी परतलो. आम्ही रात्रंदिवस काम करून सुंदर सुबक पत्ते ते बनवले आणि त्याच्यावर ते बदाम आणि काय जे असतील ते छाप उठवले आणि सुंदर पत्ते आमचे तयार झाले. आणि प्रयोग जेव्हा झाला तेव्हा हिंद विजय म्हणून थिएटर असायचं पुण्यामध्ये, आता ते नाही आहे. पण त्या हिंद विजयमध्ये आमचा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि त्या शुभारंभाच्या प्रयोगाला तेव्हाचे माहिती नभोवाणी खात्याचे जे मिनिस्टर होते बाळकृष्ण केसकर, ते आले होते. अर्थात आप्पा पण आले होते आणि सगळ्यांना अतिशय प्रयोग आवडला. आणि आप्पांनी आपल्या नातीचं भरपूर कौतुक पाहिलं स्टेजवरनं. अर्थात त्यांना ही कल्पना अजिबात नाही कधीच आली की त्यांचा केवढा सहभाग होता या एकूण प्रकल्पाला. बरं, आम्ही मग त्या भल्या मालकाला पण अगदी आवर्जून बोलावलं होतं. ते पण आले होते, कापड दुकानाचे मालक. आणि त्यांचे खूप आम्ही आभार मानले. अर्थात कशासाठी वगैरे ते काही बोललो नाही, पण फार त्यांची मदत झाली आम्हाला वगैरे वगैरे करून. आणि मग खरोखरच त्यांचे एका रकमेत आम्ही पैसे परत केले. आणि गंमत सांगायची की तेव्हा मात्र जेव्हा आम्ही ते आगाऊपणाने कापड उचलून आणलं तेव्हा डोक्याला हा विचार पण स्पर्शून नाही गेला की समजा नाही आपलं नाटक चाललं तर करायचं काय, मग हे फेडायचे कुठून पैसे. हा विचार अजिबात मनाला नाही शिवला आणि नाही शिवला ते परत झालं. कारण खरोखरच आमचा प्रयोग फार सुंदर झाला. लोकांनी खूप उचलून धरला आणि मग पुढे त्याचे दणदणीत अनेक प्रयोग झाले आणि पुन्हा चिल्ड्रन्स थिएटरला कधी उसनवारी करायला लागली नाही. बरीचशी मुलं माझ्या हाताखालनं गेली. त्यातल्या बऱ्याच जणांनी पुढे नाव कमावलं, पुढे मोठे मोठे अभिनेते झाले. मोहन आगाशे जो झाली काय गंमतमध्ये लाकडदंड्या होता आणि तो तालीम संपली की अत्र्यांची नक्कल करून आम्हाला इतकं हसवायचा, महागमत्या होता. त्यानंतर बाबा महाडिक म्हणजे पुढे यशवंत दत्त म्हणून तो सिने नायक म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर ज्योत्स्ना किरपेकर जी माझ्या झाली काय गंमतमधली निरुपमा होती. एक लंगडी मुलगी, अतिशय संवेदनाशील असं तिने सुंदर काम केलं होतं. पुढे ती दूरदर्शनची लाडकी मराठी निवेदिका म्हणून काम करू लागली. सुहास जोशी काय तिने गाजवली आहे आणि गाजवते आहे अजून रंगभूमी. जी आधीची माझी बदामची राणी. आणि मग पुढे मोठी झाल्यावर माझ्या सख्खे शेजारीमधली कृष्णा. आता तिच्या शेजारी ही मीना गोखले पानसरे, सख्खे शेजारीमधली आणखी एक बंडखोर शेजारीण. गंमत म्हणजे आजची आपली ही कथा मालिका तिनेच गुंफली आहे. आणि त्याच्यानंतर चिव विंझे, त्यानंतर सुरेंद्र अकोलकर, त्याचा पठ्ठ्याचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा त्यांनी बनवला. ज्ञानदा माडगुळकर, अशी किती नावं घ्यावीत, खूप खूप नावं आहेत, सगळी आता आठवत नाहीत. आणि गंमत म्हणजे कुठे कुठेही भेटत राहायची मुलं, अजूनसुद्धा भेटत राहतात मुलं म्हणते. पण एकदा गंमत सांगते, टॅन्झानियाच्या एअरपोर्टवर
दार ए सलामच्या मी होते आणि एक मध्यम वयीन ते गृहस्थ आले, टक्कल पडलेले, चष्मा डोळ्याला, थोडे वाकलेले. तो म्हणाला, ताई ओळखलं? मी पाहिलं, म्हटलं नाही एकदम लक्षात नाही येते. मी अमुक तमुक अमक्या तमक्या नाटकात होतो. हां, मी एकदम ओळखलं तुला, तुला पाहिल्यावर. कशी आहेस वगैरे वगैरे वगैरे. खूप बरं वाटलं. मी म्हटलं मला पण खूप बरं वाटलं. आणि नंतर मनात वाटलं म्हातारपण. चिल्ड्रन्स थिएटरमध्ये जेवढं नाट्य मंचावर व्हायचं ना, त्याच्यापेक्षा सुद्धा कधी-कधी पाठीमागे म्हणजे स्टेजच्या मागे नाट्य घडत असे. कारण विशेषतः पत्तेनगरीची गोष्ट सांगायची तर शेवटच्या अगदी पडदा नाटक जेव्हा संपायला येतं तेव्हा सगळे राजे राण्या चारी वर्णाचे इस्पीक किलवर चौकट बदाम सगळे एकत्र येतात आणि सगळेजण शांतीचा तह वगैरे करतात आणि गाणं म्हणतात सगळे मिळून. तर तेव्हा ते 3 इतर राजे येतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सेवक म्हणजे त्यांच्या दुर्या पण येतात, छोट्या पिटुकल्या त्या. आणि राजे आमचे साधारण 16-17 वर्षाचे असायचे आणि त्यांच्या पिटुकल्या दुर्या सेवक त्यांचे ती एक 5-7 वर्षाची अशी मुलं असायची, छोटी छोटी पिटुकली. तर ही मुलं यायची आणि ह्या 3 दुर्यामध्ये बदाम दुर्री तर आमची नेहमी स्टेजवर होती, म्हणजे हिरो असल्यासारखीच होती. पण ह्या चौकट किल्वर आणि इस्पीक दुर्यामध्ये केवढं कारस्थान व्हायचं मी तुम्हाला सांगू. कारण काय की तिन्ही मुलांना चौकट दुर्री व्हायचं असायचं. कारण काय की चौकट दुर्रीला लाल तुटुक्क शर्ट, लाल टोपी, लाल चड्डी आणि गालाला थोडीशी लाली आणि ही बिचारी काळी मात्र अगदीच काळवंडलेली दिसायची. काळा शर्ट, काळी चड्डी, त्यामुळे ती हिरमुष्टी असायची. तेव्हा चौकट दुर्री कोणी व्हायचं ह्याच्यावरनं वादंग माजायचं सारखे आणि ह्याच्यात पालकसुद्धा सहभागी व्हायचं बरं का. आणि माझ्याकडे वशिला लावायचं येऊन की आता तुम्ही ह्याला एकदा करा ना चौकट दुर्री वगैरे वगैरे. मग आम्ही काय ठरवलं की सगळी मुलं साधारण आकाराने तेवढीच होती. तेव्हा कपडे एकमेकांचे व्हायला काही हरकत नव्हती. तेव्हा आम्ही असं ठरवलं की आळीपाळीनी त्यांना प्रत्येकाला आम्ही संधी द्यायची. आज तू चौकट दुर्री, पुढच्या खेळात तू, मग तू वगैरे. मग ते चांगलं झालं. आणि मग एक छोटा म्हणतो कसा, ताईनी आम्हाला पिसलं. एका पत्तेनगरीच्या प्रयोगाला खुद्द जवाहरलाल नेहरू आले होते. त्यांना यशवंतराव घेऊन आले होते चव्हाण आणि मोठ्या कौतुकाने यशवंतराव घेऊन आले होते की आमची सई परांजपे नाटकं करते बरं का, तुम्ही बघा तरी, म्हणून त्यांना घेऊन आले होते. आणि त्यांना पण ते खूप आवडलं. आणि हे सांगणे न लगे की नेहरू, चाचा नेहरू खुद्द आल्यामुळे आमचा भाव केवढा वधारला हे काही सांगायला नको. खूप मुलं आमच्या चिल्ड्रन्स थिएटरमध्ये यायची, शिकायची. वेगवेगळे त्यांना काय काय आम्ही त्यातले बारकावे शिकवत असू. संवादाची फेक कशी करायची, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठे थांबायचं, सारखंच घडाघडा बोलायचं नाही, कलाकाराबरोबर कसं नातं जुळवून घ्यायचं आणि चालणं फिरणं कसं अतिशय स्वाभाविकपणे करायचं वगैरे वगैरे वगैरे. खूप आम्ही त्यांना शिकवत असू वेगवेगळं. आणि जेवढं त्यांच्याकडनं आम्ही मागू त्याच्या दुपटीने ती आम्हाला देत असत. तर असे हे आमचे फार मजेत अगदी दिवस चालले होते. बालरंगभूमीचे खूप नाटकं आम्ही केली. माझी तर केलीच, फटक्याचं भविष्य, पक्ष्यांचं कवी संमेलन, झाली काय गंमत, पत्तेनगरीत. आणि शिवाय पु ल देशपांडेंचं वयम मोठं खोटम केलं. त्यानंतर मालतीबाई दांडेकरांचं सोनेरी नदीचा राजा म्हणून नाटक होतं, ते केलं. अशी बरीच नाटकं केली आणि अगदी जोरात आमचं चालू होतं एकूण काम आणि सगळे आम्ही रंगून गेलो होतो. ह्या काळामध्ये मग अरुणची माझी जवळीक वाढली, दोस्ती वाढली, प्रेम वाढलं आणि आम्ही लग्न केलं. एक महिन्यातच पण एक मजेदार जाहिरात झळकली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेने आपली ती जाहिरात फडकावली की नाट्य विषयात रुची असलेले आणि नाट्य गुण अंगात असलेले विद्यार्थी जे पुढचं शिक्षण नाट्यविषय घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही संस्था सुरू झाली होती. मी स्वतःला नाट्यक्षेत्रात झोकून द्यायचं असं केव्हाच ठरवलं होतं. तर असं असताना ही सुवर्ण संधी आलेली आहे चालून, तर तिच्याकडे पाठ फिरवणं म्हणजे मूर्खपणाचं ठरलं असतं. पण त्याचबरोबर
लग्नाला 1 महिना जेमतेम झाला होता. तर हे जरा अगोचरपणाचं नाही का, की महिन्यातच दुसऱ्या अगदी थेट दुसऱ्या गावाला, दुसऱ्या शहराला कूच करायचं. तर त्यामुळे आम्ही मोठ्या संकटात पडलो, मोठ्या दुविधामध्ये पडलो, की आता काय करावं, काय करावं. पण मग अरुणनीच तोडगा काढला. तो म्हणाला, की "हे बघ, तू इंटरव्ह्यू तर दे, हां, म्हणजे नंतर तिथे जाणं किंवा न जाणं हे आपल्या हातात राहील. ते तुला केव्हाही नाही म्हणता येईल. पण पुढे इंटरव्ह्यूच नाही दिलास आणि संधी हुकली तर हळहळत बसायची पाळी येणार नाही." बरं. तर मी म्हटलं, "हां, हे ठीक आहे." आणि म्हणाला, आणि कुणी सांगावं, हसला आणि म्हणाला, "कदाचित तू निवडली पण जाणार नाहीस, नाही का?" तर मी म्हटलं, "ठीक आहे." पण निवडले गेले मी आणि मग अरुणच्या नाकावर टिचून मी दिल्लीला रवाना झाले. तेव्हा शिष्यवृत्ती होती विद्यार्थ्यांना ₹200 महिना. ह्या ₹200 सगळं काही करायचं. तुमचा प्रवास, तुमचा खर्च, पुस्तकं, वह्या, जेवण, खाण, चहा, पाणी सगळं काही. तर अवघडच होतं जरा, पण करतात काय. आणि शाळेमध्ये जाऊ लागले, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तिथे ह्या एवढ्या कमी पैशात कसं करावं म्हणून मुलं काय करत, विद्यार्थी, की जवळपास शाळेच्या घरं हेरायची आणि त्या बंगल्यांमधून एखादी खोली भाड्याने घ्यायची आणि जोडीला कोणीतरी खोली शेअर करायला मिळालं का पाहायचं आणि मग एका खोलीत 2-3 क्वचित असे जाऊन राहायचं आणि मग शाळेला जायचं. त्याप्रमाणे मीही आमच्या जवळच एक मुखर्जी म्हणून बंगाली कुटुंब होतं, त्यांच्या घरामध्ये मी वर्णी लावली आणि मीना विलियम्स आणि मी अशा आम्ही दोघी एका खोलीत राहू लागलो. मीना विलियम्स होती ग्वाल्हेरची आणि तुटकं-मुटकं मराठी बोलायची, मोठी गमतीशीर होती, विनोदबुद्धी अगदी तल्लख होती. सकाळी रोज ती काय करायची, की टोस्ट करायची आणि टोस्टचे तुकडे करून माझ्या चहात टाकायची आणि मग म्हणायची, "बाटवलं, बाटवलं" आणि टाळ्या पेटायची. अशी द्वाड होती. आमचा वर्ग म्हणजे खरोखरच 3 बत्ती 4 रास्ता होता. ठिकठिकाणचे विद्यार्थी होते. मला वाटतं आम्ही एकूण डझनभर विद्यार्थी होतो वर्गात. मग त्याच्यामध्ये पंजाबचा पुत्र हरपाल सिंग तिवाना होता, काश्मीरचा धर होता, मीरतचा कौशिक होता, त्यानंतर अलाहाबादचा शंकर सुहैल होता आणि ओडिसाचा ब्रिजभूषण होता आणि राजस्थानचे 2 जण होते रेडिओ कलाकार, ओम शिवपुरी, पुढे तो सिनेमात मोठा नट झाला, आणि सुधा शर्मा, ती पण पुढे नटी झाली. आणि शिवाय सिंधी एक होता, मथाई, आनंद मथाई म्हणून. त्यानंतर नारायणस्वामी मद्रासचा, पी भारती बंगलोरची आणि मुंबईच्या दया आणि मी दोघी मराठी. तर असा आमचा हा सगळा संच होता आणि खूप मजा यायची. खूप खेळीमेळीने आम्ही सगळे राहत होतो. आमच्या वर्गाखेरीज इतर माझी दोस्ती झाली 2-3 म्हणजे आमच्या नंतर तर आमची 3री बॅच. तर आमच्या आधीची जी आमचे सिनियर लोक होते त्यांच्यामध्ये बी व्ही कारंत म्हणून एक अतिशय हुशार विद्यार्थी होता. पुढे कारंतचं पण खूप नाव झालं. त्यांनी चोमनदुडी नावाचा एक सुरेख सिनेमा केला कन्नडमध्ये आणि त्याला चक्क नॅशनल अवॉर्ड मिळाला. पुढे अनेक वर्ष कारंत भारत भवन, जे भोपाळला मोठी प्रसिद्ध संस्था आहे, तिचा तो संचालक, तिथला मेरुमणी होता आणि त्यांनी बरेच नवीन उपक्रम तिथे सुरू केले आणि बराच तो गाजला भारत भवनमध्ये. त्याच्यानंतर मात्र मग तो कर्नाटकला रवाना झाला आणि बंगलोरमध्ये त्यांनी कन्नड रंगभूमीसाठी पुष्कळ काम केलं आणि खूप प्रसिद्धी मिळवली आणि दुर्दैवाने तो काही वर्ष झाली आता आपल्यात नाही. माधवन नायर म्हणून अगदी वरच्या वर्गामध्ये होता. तो उमदा, अगदी भेदक डोळ्यांचा सावळा राज कपूर म्हणावा असा अतिशय हुशार मुलगा होता, केरळहून आलेला, आणि तमाम पोरी सगळ्या NSDच्या त्याच्यावर फिदा होत्या. पुढे मधू या नावाने तो केरळमध्ये खूप गाजला आणि चेम्मीन या त्याच्या चित्रपटाला, ज्याच्यात तो नायक होता, त्याला नॅशनल अवॉर्ड पण मिळालं. पुढे अगदी खूप वर्षानंतर माझ्या एका बालचित्रपटामध्ये चकाचक नावाच्या नायरनी झाडूबाबाची मस्त भूमिका केली. पण एकूण सांगायचं म्हणजे पहिलं वर्ष हे तसं निराशाजनकच होतं. आमचे जे शाळेचे प्रमुख होते जैन साहेब, ते आणि इतर
वर्गसुद्धा प्राध्यापक वर्ग ठीकच होता. म्हणजे असं नावाजावं असं कोणी नव्हतं किंवा ज्याच्याकडून खूप भयंकर प्रचंड काही शिकायला मिळावं असंही कोणी नव्हतं. आणि मला हळूहळू वाटायला लागलं की आपण एकदम सगळं सोडून दिल्लीला धाव घेण्यात चूक केली की काय. आणि नंतर पुढच्या वर्षी मात्र चमत्कार झाला. अलकाजी नावाचं वादळ अवतरलं आणि सगळ्या शाळेचा नूरच पालटून गेला. अलकाजी हे नाट्यक्षेत्रात खरोखर एक फार मोठं प्रस्थ होते. मुंबईला आता त्यांनी किती एकाहून एक सरस अशी नाटकं पेश केली आणि सगळी पाश्चिमात्य नाटकं होती. त्यांनी अगदी शेक्सपिअरपासून ते मग मोलियर, इब्सन, जाँ आवी, जने, आयनेस्को अशी किती जुने आणि नवे नाटककार यांची नाटकं पेश केली आणि प्रत्येक प्रयोगाला रसिकांची वाहवा मिळवली. त्यांच्या नाटकांना तर मोठमोठे चित्रकार मोठ्या आवडीने सेट डिझाईन करत असत. कोण विचाराल तर M.F. हुसेन, तय्यब मेहता, त्यानंतर रजा, अकबर पदमसी यांच्यासारखे दिग्गज चित्रकार मोठ्या अहमहमिकेने त्यांच्या सेटसाठी डिझाईन करत. तर अलकाजी असे पाश्चिमात्य नाटक कोळून प्यायलेले होते. अत्यंत महान अभ्यासक होते पाश्चिमात्य नाटकाचे. म्हणून त्यांना काहीसं परका मानलं जाई. तर अशा परक्या माणसाचं इथे काय काम दिल्लीला? राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक म्हणून त्यांनी काय यावं? काही भुवया उंचावल्या गेल्या. कारण बऱ्याचशा दिल्लीमधल्या अतिरथी महारथींना त्यांनी मागे सारलं होतं. तेव्हा साहजिकच थोडासा एक विषाद होता वातावरणात. तर सगळ्यांनी ह्याची बरीच कावकाव केली की हा परका माणूस आहे आणि त्याला भारतीय संस्कृतीची काय माहिती. काय माहिती हे अलकाजींनी पहिल्या फटक्यात आपल्या पहिल्याच नाटकाच्या प्रयोगामध्ये दाखवून दिलं. त्यांनी कुठलं नाटक करायला घ्यावं तर मोहन राकेश यांचं आषाढ का एक दिन. त्या कालिदासकालीन नाटकाचं त्यांनी इतकं अभ्यासपूर्ण मनन केलं की खरोखर खुद्द कालिदास थक्क व्हावा. त्यांनी अप्रतिम असा सेट उभारला. आमच्या त्या शाळेमधल्या कैलाश कॉलनीत ज्या बंगल्यात शाळा भरत असे त्याच्याच पाठीमागच्या अंगणामध्ये त्यांनी एक छोटी झोपडी उभारली अंबिकेची. एक त्या झोपडीच्या बाहेर तिचं छोटंसं तिची पडवी, मग अंगण, अंगणामध्ये एक छोटं झाड, त्या झाडाभोवती पार असा तो सेट होता. आणि इतका अत्यंत त्यांनी बारकाव्यासकट पेश केला होता की तेव्हाच्या कालिदासकालीन त्यांनी पोशाख, रीतिरिवाज, कपडे, दागिने, भांडीकुंडी सगळ्याचा कसून अभ्यास केला आणि अक्षरशः कालिदासकालीन जमाना त्यांनी त्या कैलाश कॉलनीमध्ये उभा केला आणि लोक खरोखर थक्क झाले. मला अजून तो पहिला त्यात प्रवेश आठवतो, पहिला त्याचा प्रसंग आठवतो. आणि अगदी नाटक सुरू होतं तेव्हा पावसात चिंब भिजलेली मल्लिका म्हणजे सुधा शर्मा धावत धावत सुसाट आत येते. अंबिका तिची आई पडवीमध्ये काहीतरी धान्य निवडत बसले. तिच्या मांडीवर ती स्वतःला झोकून देते आणि म्हणते, आषाढ का पहला दिन और ऐसी वर्षा माँ. मला अजून कानात ते स्वर घुमतात आणि अंगावर रोमांच अजून उभा राहतो. तर अलकाजींनी सगळ्यांना तात्पुरतं गप्प केलं खरं आणि ते आपल्या अभ्यासक्रमाकडे वळले. त्या नाटकामध्ये कालिदासची भूमिका केली होती ओम शिवपुरीनी. उंचापुरा देखणा गोरापान असा तो होता. पण त्याला एक मजेदार सवय होती. डायलॉग तो अतिशय समर्थपणे सादर करायचा, पण झालं वाक्य बोलून की अशी त्याची मान हालायची. ते त्याला थांबवताच येत नसे. पण अलकाजींनी ही त्याची खोड काढून टाकली खरी आणि पुढे मग तो अगदी निर्दोष असा परफॉर्मन्स करू लागला. मी ह्या नाटकामध्ये प्रियंगू मंजिरीचं काम केलं, म्हणजे कालिदासची बायको, कालिदासची राणी. तर सुमारच काम केलं मी. आणि मला अलकाजी तेव्हा मी प्रचंड लठ्ठ होते आत्तापेक्षासुद्धा. तर अलकाजी मला नेहमी रागवायचे, म्हणायचे तू वजन कमी नाही केलंस तर तुला चांगल्या भूमिका मिळणार नाहीत.
मी मनात म्हणायची की मला हव्यात कुठे चांगल्या भूमिका. माझं अजिबात नाट्यकलेकडे म्हणजे अभिनयाकडे माझा मुळीच कल नव्हता. मला दिग्दर्शिका आणि लेखिका बनायचं होतं, नाट्यलेखिका. पण अर्थात हे मी त्यांना नाही बोलून दाखवलं. मी नुसतीच मान डोलवत राहिले. वजन मात्र कधीही कमी झालं नाही.